संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळणार आहे 17,000 रुपये हेक्टरी। शेतकरी मित्रांनो, बातमी काय आहे ते बघूया। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य सरकारचा दिलासा मिळाला आहे। सरकारने हजारो कोटींचे मदत पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना अतिरिक्त मदतीसह 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलेली आहे। तर पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देत राज्य सरकारने हजारो कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे। या पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रत्यक्ष मदती वैयक्तिक प्रत्येकी 10,000 रुपयांची अतिरिक्त रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईची मर्यादा वाढवली। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता मर्यादा काय वाढली ते बघूया। याआधी नुकसान भरपाईसाठी 2 हेक्टरची मर्यादा होती, ती आता वाढवून 3 हेक्टर पर्यंत करण्यात आलेली आहे। तसेच केवायसीची अटही रद्द करण्यात आलेली आहे। यामुळे अधिकाधिक शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, 29 जिल्हे व 2059 महसूल मंडळे बाधित। राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुके अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्यात आले असून त्यातील तब्बल 2059 महसूल मंडळे 80 ते 100% बाधित असल्याचे सरकारने सांगितले आहे। या भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये म्हणजेच 17,000 रुपये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल। मात्र ही रक्कम पीक कापणी प्रयोग आणि त्यातील डेटावर आधारित असेल। शेतकरी मित्रांनो, आणि पीक कापणी प्रयोगावर शेतकऱ्यांचा प्रश्न काय ते बघूया। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोगात त्रुटी असल्याची तक्रार केली आहे। काही ठिकाणी पूरग्रस्त क्षेत्राऐवजी चांगल्या पिकाचे शेतात प्रयोग घेतल्याचे समोर आले आहे। त्यामुळे चुकीचा डेटा गेल्यास विमा कंपन्या नुकसान नाकारू शकतात अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी प्रयोगात सक्रिय सहभाग घ्यावा। म्हणजेच आता काय सहभाग घ्यावा ते बघूया। आणि या शेवटचा मुद्दा, सरकारकडून सर्व महसूल मंडळांची यादी लवकरात प्रसिद्ध करण्याची शक्यता। पीक विम्याची रक्कम मंजूर झाल्यास फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान खात्यात जमा होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, मात्र शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोगावेळी उपस्थित राहून आवश्यक आक्षेप नोंदवून पारदर्शकतेने राखणे गरजेचे असल्याचे आवाहन सुद्धा सरकारने केलेले आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।